आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. दर दिवस सकाळी पहाटे तुम्ही वचन ऐकू शकता, देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. आपण पाहत आहे ख्रिस्त म्हणजे कोण. योहान 4:25 मध्ये एक स्त्री असं ते सिगार नावाच्या गावातली स्त्री असं म्हणते, ख्रिस्त येणार मला ठाऊक आहे आणि ख्रिस्त येताना आपल्याला सर्व काय प्रकट करणार, सगळं काय सांगून टाकणार, काय लपू शकणार नाही. तेव्हा त्याच्याबरोबर बोलल्याला प्रभू येशू म्हणतो, अरे तुझ्याबरोबर बोलणारा मीच आहे, मी ख्रिस्त आहे. अरे बापरे, तिचा विश्वास काय होता, सर्व काय सांगेल. पहिलं या गावामध्ये येशू येताना खूप थकलेला येऊन एक हिरीजवळ बसला आणि त्यावेळी त्या गावातून एक स्त्री आली, आपला कळस घेऊन आली, पाणी भरायला आली. तिला पाहून येशूने म्हटलं, हे स्त्री मला पिण्यासाठी पाणी दे. आणि ती इतक्यात म्हणायला लागली, अहो तुमची जाती वेगळी, आमची जाती वेगळी आहे. तुम्ही यहुदी आहे, आम्ही सामरी आहे. तुम्ही माझ्याकडे कसं तुम्ही पाणी मागितलं, हे मागू शकता का, मी देऊ शकते का. इतक्यात येशूने म्हटलं योहान 4:10 मध्ये, अरे स्त्री तुझ्याकडे मागणारा कोण आहे हे तुला ठाऊक असलं तर तू स्वतः तिच्याकडे मागितले असते ना. तो तुझ्याकडे मागतो पिण्यासाठी पाणी दे, पण तो कोण आहे हे तू ओळखून घेतलं सर, तो तुला जीवनाचं पाणी देणार. तिला एक गोष्ट येशू ख्रिस्त स्पष्ट करतो. आज आपण काय विचार करतो, देव माझ्याकडे यायला पाहिजे, मला भेटायला पाहिजे. हो देव आहे, त्याच्याकडे तुम्ही मागायचंय, तो तुमच्याकडे येऊन माझ्या लेकरा तुझा मन मला दे, तुझं अशुद्ध मन मला दे, मी शुद्ध करून तुला चांगलं मन देतो. तो तुम्हाला विचार, तुम्ही देवाकडे विचारला पाहिजे, देव बापा माझ्या मनाला शुद्ध कर. कारण एकच देव येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव म्हणून आला आणि संपूर्ण मानव जातीसाठी त्याने आपलं जीव दिला, रक्त वाहिला वधस्तंभावर. हो, तुमच्या आमची पातकतेने आपल्या अंगावर घेतलं. आज हे ख्रिस्त तुम्हाला स्पष्ट करत आहे की तुमच्यासाठी जीव दिलेला, तुम्हाला जीवन देणारा एक परमेश्वर आहे. त्याच्याकडे वळणार का, तुम्हाला जीवन आणि सार्वकालिक जीवन. पवित्र देव बापा धन्यवाद. जसं स्त्री म्हटलं, ख्रिस्त येताना सगळं का आम्हाला समजून सांगणार, सगळं का आम्हाला जाणीव करणार. येशूने जाणीव दिला की जीवनाच्या जरा मी आहे, मी तुझ्यासाठी जीव दिलेला आणि जीवन आणि सार्वकालिक जीवन देणारा. हा तुझे वचन विश्वास करून मागतात. देवबापा आम्हाला पण मरणातून वाचव आणि जीवनाच्या आधार आम्हाला दे, सार्वकालिक जीवन आम्हाला भाग भेटू दे. असं प्रत्येकाच्या मनाला स्पर्श कर, त्याच्या पापाला क्षमा कर प्रभू, त्याच्या नवीन जीवन नवीन मन देण्यात दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. देवबापा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.